अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, श्री गुरु ग्रंथामधील शिवानी माता पार्वतीस सांगितलेल्या गुरु गीतेमधील दुसरे प्रकरण आपण पाहत आहोत। असा जो पूर्ण पुरुष सर्वज्ञ पुरुष जिथे राहतो ते स्थान पवित्र तीर्थ होते। असा ज्ञानी पुरुष श्री गुरूंच्या अंकावरती म्हणजे मांडीवरती बसलेला असतो। गुरुराया त्याला भरवितात, तो भरलेला घास थुंकतो तरीही श्री गुरु त्याच्यावर रागावत नाहीत, कारण श्री गुरु त्याच्या लाथा म्हणजे पोटच्या पोराच्या लाथा समजतात। पुढे आगमाय म्हणजेच शिव पार्वतीस म्हणतात, पार्वती जरी मनुष्याने 4 वेदाचे पठण केले, त्यांच्या 6 अंगाला अभ्यासले, अध्यात्मशास्त्र शस्त्रशास्त्राचे ज्ञान घेतले आणि गुरुकृपे वाचून सर्व ज्ञान व्यर्थ आहे हे मात्र लक्षात ठेव, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय मोक्ष शक्यताही नाही। शिवाय गुरु हाच ईश्वर असतो, अविद्या नष्ट करणारा असतो, त्यांचा मंत्र आगमोक्त असतो, जीव बंधमुक्त होतो। अशा मुनींचे स्मरण करावे, चरण धरावे, त्यांची कृपा हाच मोक्ष आहे। प्रस्तुत श्लोकामध्ये स्वतः शिव सांगतात, जरी तुम्ही माझी पूजा कराल, भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये रत असाल, परंतु गुरु तत्वाचे ज्ञान नसेल तर सर्व व्यर्थ आहे। गुरुदेवानी दीक्षा दिल्यानंतर त्यांच्या प्राप्तिरूपीने त्या आपल्याला सर्व लाभ मिळतात। ज्याला गुरु नाही तो मूर्ख आहे, म्हणून सर्व प्रकाराने प्रयत्न करून अनासक्त होऊन शास्त्राचे माया जंजाळ सोडून केवळ गुरुभजन केले तर सर्व काही प्राप्त होते। वृक्षाच्या मुळाला पाणी घातले की सर्व फांद्या आपोआप सजीव होतात, तद्वत श्री गुरुजींची आराधना आपल्याला सर्व प्रकारचे आध्यात्मिक लाभ प्राप्त करून देते। श्री गुरूंचे रूप हे अमृताच्या कुपा समान आहे, हे ज्ञान संजीवनी देणारे आहे। पुढे दीन साधक म्हणजे शिव म्हणतात, या क्षेत्रात फसवणूक होऊ शकते, ज्ञानरहित मिथ्या बोलणारे देखावा करणारे गुरु भरपूर भेटतील, अशांचा त्यागच केला पाहिजे। कारण जो स्वतःला शांती देऊ शकत नाही तो दुसऱ्याला शांतता काय देणार? विश्वशांती तर दूरच राहील। जो स्वतः दगडतो, स्वतः तरू शकणार नाही तर इतर दगडांना काय तारणार? स्वतः बुडणार आणि इतरांनाही बुडवणार। म्हणून जो गुरु आपल्या दर्शनाचा देखावा करतो व शिष्याना संभ्रमात टाकतो, अशांना नमस्कार सुद्धा करू नये। एवढेच नाही, लांबून दिसल्याबरोबर टाळण्यासाठी जे जे करावे लागेल ते करावे आणि धैर्यवान ज्ञानी अशा गुरूंचा अंगीकार करावा। सज्जन हो, आता आपण या अर्थाच्या ओव्या पाहणार आहोत। कोठेही राहो ऐसा पुरुष, चराचर होईल पावन सर्वंकष। ऐसा जो मुक्त पुरुष, हर्ष दे सकलान। ऐसे बोलती प्रेतचारीण, मुक्त पुरुषांची लक्षण। पार्वती ऐक लक्ष देऊन, तो वक्ता श्रोता समसमान। मग तो पितयांच्या अंकी, भले भरला घास थुंकी। परी मनान शंकी, ऐशा प्रेमांकीचा धरी। मग मानितसे पोटाचिया लाथा, खाय माय गुरुनाथा। प्रेम पुरा येई भरता, न्यून्यता नचतेथ। मग बोले ती आगमाय, ऐक गे ऐक जगतमाय।
गुरुविन न तरणोपाय उपाय ना कवनासी. एकाकी करेल वेदाध्ययन सहा अंगाचे घेई ज्ञान. शास्त्रे टाकी उलथून व्यर्थ ज्ञान गुरुविनते. पढेल अध्यात्मशास्त्र पारंगत शस्त्रशास्त्र. परी गुरुविण सकळ व्यर्थ आशीर्वादा कारणे. गुरुवर तोची ईश्वर अविद्ये माझी गुकार. नाशक तो रुकार परमेश्वर केवळ गुरु. गुरु केवळ आगमोक्त तोच करी श्री गुरु व्यक्त. जीव होई बंधमुक्त सन्निध देवतेने. ध्यान करावे मुनींचे चरण कारण पूजेचे. गुरुवचनी मंत्राचे कृपा हाची बोधू. कृपा हाची मोक्षू. शिवजी बोलती स्वयमान माझी पूजा कराल जाण. कराल विष्णू पूजन करी नसेल गुरु तत्वज्ञान. सकल व्यर्थची जाण बाता. गुरुदेव दीक्षा प्रभावेन कर्म होय सुफल संपूर्ण. तयाच्या संप्राप्ती कारण लाभ सकल प्राप्तते. गुरु वाचोनी सकल व्यर्थ जाणे ना एक तो शतमूर्ख. कामाचा ज्ञान ना ज्ञानवर्ख अर्क केवळ गुरुची. म्हणून व्हावे अनासक्त शास्त्र माया जोडूनी माया जाला सोडूनी सांप्रत. मानसी करा गुरु व्यक्त सर्व भावे शरण तयासी. नरदेह दुर्लभ केवळ त्यात गुरुकृपा दुर्मिळ. अवघा होऊनी मेळ गुरुकृपा पावालकी. श्री गुरु परमा रूप विवेके पाहता मृतकूप. मंदभागी काय अप्रूप अंधा सूर्योदय जैसे. मुळासी करता सिंचवणे तेने वृक्षची हरित होणे. म्हणून गुरु मूळ वहिने कृतकार्य होण्यास्तव. मूळ सिंचिता सहजे शाखा पल्लव मनोबिजे. म्हणून एक गुरु भजिजे म्हणती संत ज्ञानेश्वर. तोम दीन साधकाय बोलती सोपे घेणे गुरु सोंग. परी जया नाही वैराग्यांग चांग नाही तया ठाई. ऐसिया गुरु सोंगाशी बोलू नये कदा मानसी. या स्तव नामधारेसी नामासी जपावे. ऐसे ढोंगी ज्ञानी भेटती क्षणोक्षणी. परी न होयो तरणी हानी ऐशा गुरु शिष्याशी. स्वयं मिथ्या ज्ञान रहित दिखावट रूप नामवंत. ऐशा गुरुचा त्याग त्वरित स्वकल्याणार्थ करावा. स्वमनासी न शांती तो काय करेल विश्वशांती. अवघी अज्ञान भ्रांती अवघी आसी. स्वयं जो पाषाण तो पाषाणासी काय तारील जाण. बुडेल स्वयं जाण तारील कोण कवणास. अवघे सकळ दिखाऊ नये ते टिकाऊ. सकळ जन भोजन भाऊ प्रणाम कासया एक एक. ऐसा गुरु दूर त्याग करावा सत्वर. धैर्यबानाचा करावा अंगीकार. विचार करोनी करावा. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव.